नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, मी आता इकडे देवगड तालुक्यात दिलेलो आहे आणि तुमका मी इकडे आता खवळे महागणपती पूर्ण गणपती मी तुमका दाखवणार आहे आणि तिकडचा परिसरही दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, इकडे देवगड तालुका मी तुमका दाखवतोय. इकडे समुद्र दाखवते. बघा बघा, हो ब्रिज. आता तिकडे कुणकेश्वर मंदिरकडे गेलेलो आणि असा इकडे समुद्र आणि इकडे विठ्ठल रुक्माई मंदिर म्हणून इकडे. हे बघा, आता तुमका मी दाखवते. इकडे पुढे पुढे मी दाखवते तुमका. इकडे मंदिर आहे बाजूची. आमची मित्रमंडळी पुढे पुढे चालली आता दर्शनासाठी गणपतीच्या तिकडे. आता तुमका तिकडे दाखवणार गणपती, खवळे महागणपती. बघा, तुमका आता मी इकडे मंदिर दाखवते. मंदिरात गणपतीही दाखवणार आहे. इकडे दर्शनासाठी उभी गणराया कंपनी दाखवते. तुम्ही गणरायाचं दर्शन घेऊ शकता. बघा, आमची मित्रमंडळीकडे आता दर्शनासाठी लाईन लावलेली का. आमचे विराज बाने, आदेश मोठे, प्रथमेश गुरव सर्व मित्रमंडळी लिहिलीच तिकडे आणि आता दर्शनासाठी लाईन.
कमी पट्टा पाहिजे आणि एक काढ ना माझं वेट हां अजून चांगले सब बघ असं असं पण ब्लर येतात का नाही का पण तो गणपती ब्लर येतात बघा खवळे महागणपती याचं तुम्ही आता दर्शन करू शकता. बघा आम्ही आता देवगड तालुक्यात दिलेला होती तुमका आता गंधराया दाखवतो इकडे. नमस्कार करतो देवाला चला.
हे बघा हे काका माका जरा खवळे गणपती बद्दल जरा माहिती सांगतो. काका जरा या गणपती बद्दल जरा माहिती सांगा. 1701 मध्ये स्थापना झाली. हां. आणि ह्याचा जो स्थापना करणारा जो आमचा पुरुष होतो तो शिवाजीचा उर्वाद होतो. आणि हा तारामुळे खाडीमध्ये 75 धाजा होती. 75 धाजा असल्यामुळे त्या धाजांचं मुख्य दारू सामान सगळ्याच्या. आणि त्याच्यानंतर त्याला मूळ काय व्हायचं नाही. नवरा बायको दोघा असायची ह्या घरामध्ये. आणि ही भूमी आहे ती मुसलमानांचं मशान. मुसलमान लोक इकडे गाडलेले आहेत सगळे. ती हे करून तो गणपती त्याच्या स्वप्नात निष्ठांचित झाला. तू काय करतोस, तुला काय पाहिजे. त्यांनी काय झालं, मला काय नको, मला पुत्र दे. पुत्र देऊ म्हटल्यावर त्याला एक मुलगा झाला. मी तुझी मोठोत्सव करी, माझ्या पाठी चांगली जायची तुला उचलून घेऊन येईल असं त्या आमच्या पूर्वजांनी सांगितलं. गणवजी एक मुलगा आला. मुलगा झाल्यानंतर तिथे गणवजी नाव ठेवलं. गणवजी नाव ठेवल्यानंतर तो गणवजी सगळा सांभाळून लागला. आणि गणवजी सांभाळून लागली त्यापासून मूर्ती चालू झाली 1701 मध्ये. आणि गणवजी नंतर तो कारवा तो मुख्य झाला शिवतांडेमध्ये. आणि हुजूर किल्ल्यावर जेव्हा लढाई झाली तेव्हा हा पाण्यातून धारा सोडल्यानं आणि किनाऱ्यानं घोडे घेऊन गेले. या लढाई झाल्यावर टोपा बॉम्ब पडल्याबरोबर टोपा किलो संपूर्ण पेटल्यानंतर लढाई चालू झाली. लढाई चालू झाल्यावर 3-4 दिवस लढाई चालू होती. त्या आमच्या गणवजी पकडले. आणि गणवजी पकडल्यानंतर तिला कोर्टाने त्याला 4 मुलगे झाले. आणि त्या मुलांची आम्ही औलाद आमचा एक घर एका मुलाचा 3 मुलांची आजूबाजू झाली. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हे बघा मी आता तुमका दाखवणार आहे पूर्ण. हे बघा काका तुम्ही दर्शन करून येलाय ना आता. आलो. हा कुठून आलेले तुम्ही. कोल्हापूरमधून आलोय. हे बघा हे काका कोल्हापूरवरून गेलेत आपल्या देवगड तालुक्यात. आणि खवळे महागणपतीकडे आज दर्शन घेतलं त्यांनी. ही पूर्ण त्यांची टीम आहे इकडे. हे बघा खास कोल्हापूरवरून गेलेले आहेत आपल्या देवगड तालुक्यामध्ये. तुमचं सर्वांचं दर्शन झालंय ना. दर्शन झालं. आम्ही दरवर्षी येतोय. दरवर्षी येता इकडे का. हे बघा दर्शन घेऊन आता ते निघणारच थोड्या टाइम. आता तुमका या भागात मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ.